नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? आज माझ्या ब्लॉगचा आहे 10वा दिवस. तर सकाळ झाली, मायराने दूध पियाली आणि आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो. त्यानंतर अनिरुद्धनी 2 तिकीट काढले आणि आम्ही निघालो. आमचं एक काम होतं, त्यासाठीच आम्ही निघालो होतो CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. माझा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी या ठिकाणी मी आज पहिल्यांदा आली होते. खूप छान वाटले इथे आल्यावरती. आमचं जे काम होतं ते केलं आणि आम्ही निघालो तिकडून FSला आलो. तिकडे आम्ही कपडे पाहिले, पण मला तिथले काही एवढे खास कपडे आवडले नाही. तरी सुद्धा मी घेतले तिथले कपडे आणि मग आम्ही निघालो. स्टेशनला गाडी लावली होती, ती घेतली आणि मग पुढे आलो. तर ही आहे आर्यांची स्कूल. संध्याकाळी स्कूल सुटली होती, म्हणजे आता आर्यन काही स्कूलला नाही, ते कॉलेजला, पण ती जी त्यांची स्कूल होती ती ही स्कूल आहे. इथून थोडं पुढे आलो तर ह्या एरियातल्या माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत, पण आता इथल्या सगळ्या बिल्डिंग रिडेव्हलपला गेलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही आलो इथे, कारण आमचं इथे होतं एक दुसरं काम. ते काम केलं आणि मायराची स्कूल सुद्धा इथे आहे. त्या कामानिमित्त आम्ही किती आलो होतो. स्कूल तुम्हाला दाखवते, थांबा. ही बघा, ही आहे मायराची स्कूल. सकाळी इथे मायरा स्कूलला येते. जे दुसरं काम होतं त्या कामासाठी इथे आलो होतो आणि मी इथे गपचूप असं व्हिडिओ काढत होती. कोणी मला बघायला नको असेल तरी मी व्हिडिओ काढले. आणि मग तिकडून निघालो आम्ही मार्केटमध्ये जाऊन मला भाजी वगैरे घ्यायची होती. ती भाजी वगैरे घेतली आणि मग तिकडून निघालो आम्ही पाणीपुरी आणि दहीपुरी खायला. अनिरुद्धने घेतली होती दहीपुरी आणि मी घेतली होती पाणीपुरी. आणि पाणीपुरी खाऊन झाल्यावरती सुकी पुरी खाणं मॅन्डेटरी आहे. नाही खाल्लं तर पाप लागतं. आणि घरच्यांसाठी घेतली होती पार्सल. संध्याकाळी घरी आल्यावरती मी खूप थकले होते, डोकं पण दुखत होतं, म्हणून मी माझ्यासाठी गरम गरम आलं घालून केली होती चहा आणि अनिरुद्धसाठी केली होती कॉफी. त्याला चहा नको होती, त्याला हवी होती कॉफी. मग मायरा आर्या दिदी आणि आजी बरोबर पाणीपुरी खात होती. तर आजचा दिवस होता हा असा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.